आज सकाळी उठायला थोडासा उशीरच झाला, त्यामुळे मग बाकीच्या कामाला पण उशीर होत होता. त्यामुळे मग पटकन मुलांचा टिफिन तयार करायला घेतला. त्यांच्या टिफिनमध्ये आज बटाट्याचे काप करून दिले होते. त्यासाठी मग बटाटे असे गोल कट करून घेतले. तेलामध्ये थोडेसे जिरे टाकले, बटाटे टाकले तेलामध्ये आणि त्यात थोडासा सब्जी मसाला आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून ते हलवून घेतलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून ते तसे शिजायला ठेवले. त्यानंतर मग मुलांना शाळेत सोडून आले. शाळेत सोडून आल्याच्यानंतर माझ्या छोट्या मुलीची तब्येत थोडीशी खराब झाली. तिला दवाखान्यात घेऊन जायचं होतं. आल्याबरोबर अगोदर तिला थोडंसं खेळवलं, आवरून घेतलं आणि मग नंतर तिला गेले दवाखान्यामध्ये घेऊन. आणि तब्येत खराब झाल्यामुळे ती काय मला सोडून राहतच नव्हती, सारखं किरकिर करतच होते. आणि आजकाल वातावरण असं झालं ना, त्यामुळे लहान मुलांमध्ये असे आजार भरपूर व्हायला लागलेत. आणि दवाखान्यातून येत असताना आम्हाला आमच्या मंडळाचा हा गणपती दिसला. तो गणपती आम्ही बघायला गेलो आणि तिथं असे लहान मंडळी खेळत बसले होते बघा आणि त्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. त्यानंतर मग तिला घरी सोडून मला मुलींना पण शाळेतून आणायला जायचं होतं. शाळेत गेल्यानंतर त्यांच्या काय अशा ॲक्टिव्हिटी चालू होत्या, त्या ॲक्टिव्हिटी बघत होते. आणि इकडे माझ्या मोठ्या मुलीचा रिपोर्ट डे पण होता आज. तो रिपोर्ट डे पण घेतला, रिपोर्ट कार्ड घेतलं आणि त्यानंतर मग घरी निघून आलो. घरी आल्यानंतर मग मी मका कुकरमध्ये अशा उकडून ठेवल्या होत्या. ते आल्यानंतर त्याला थोडंसं मीठ आणि लिंबू लावून दिलं आणि मुलांना दिलं ते खायला. चला, आजचा दिवस माझा असाच गेला. बाय.